तर मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण कटिंग केलेल्या ड्रेसचा स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे. सर्वप्रथम आपण सर्व पार्ट शिलाई करून घेतलेले आहेत आणि मी फ्रंट पार्ट साठीचा गळा तुम्हाला आज स्पेशली दाखवणार आहे. त्यासाठी मी एक कॅनव्हास कट करून घेतलेला आहे, ज्याची मी उंची 6 इंच ठेवलेली आहे आणि मार्जिन आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आणि आपण गळा रुंदी ही 3.25 इंच ठेवत आहे, जी आपण नेहमी गळ्याची ठेवती तेवढीच आपण ठेवणार आहे. आणि हा बॉक्स रेडी करून घेणार आहे. आता मी हा जो गळा ड्रॉ करत आहे त्या गळ्याच्या वरती तुम्हाला पीक देते, त्याप्रमाणे आपण गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण हे कट करून घेऊया. 10 आपला गळा रेडी झालेला आहे. आता गळा आपण अस्तरवरती शिलाई मारून घेऊया. आपला अस्तर जॉईन करून झालेला आहे गळ्याला. आता आपण गळा हा फ्रंट पार्ट वरती ठेवून शिलाई मारून घेऊया. आता याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊया. आता आपला गळा लावून झालेला आहे. आता आपल्या मधला कापड आपण कट करून घेऊया. आता आपण मध्ये मध्ये नॉच देऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला गळा पलटी करण्यासाठी सोपं पडेल. गळा आपला पलटी करून झालेला आहे. आता आपण गळ्याला कड्याने शिलाई मारून घेऊया. पुढच्या गळ्याला कड्याने आपण शिलाई मारून झालेली आहे. आता हा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आपण बॅक पार्ट जॉईन करून घेऊया. आपला स्लीव जॉईन करून झालेले. आता आपण फिटिंग टाकूया. त्यासाठी सर्वप्रथम कड्याने जॉईन करून घेऊया.
मी त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला शिलाई मारून घेऊया. साडीचा अप्पर पार्ट रेडी केलेला आहे. आता आपण लोअर पार्ट पाहूया कसं बनवायचं ते. सर्वप्रथम आपण त्याच्यामधून 15 इंच मायनस केलेले आहेत अप्पर पार्टचे. तर आपले टोटल राहतात ते 39 इंच आणि 39 इंच मधून 5 इंचाचे आपण झालर लावणार आहे. तर आपलं टोटल पूर्ण येते 34 इंच. मग आपली 34 इंच आपण घेणार आहे. इथे आपण 34 वरती मार्क करून घेऊया. आणि मी अस्तरला हे 4 फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे. आपण हे कट करून घेऊया. आता याच पद्धतीने आपण साडी कट करून घेऊया. साडीला 4 फोल्ड मध्ये ठेवून घेऊया. आता हे आपण कट करून घेऊया. आता आपण साडीच्या वरच्या साईडला छोटे छोटे प्लेट पाडून घेऊया. या पद्धतीने मी प्लेट घेणार आहे, तुम्हाला दाखवते. चालू ठेवा माझं. या पद्धतीने आपण छोटे छोटे प्लेट घेणार आहे. प्लेटचं डायरेक्शन नेहमी एकाच साईडला असलं पाहिजे. या पद्धतीने आपले संपूर्ण प्लेट रेडी झालेले आहेत. आता आपण अस्तरवरती प्लेट टाकून घेऊया. आता मी अस्तरलाही त्याच पद्धतीने प्लेट पाडून घेतलेले आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण एकत्र शिलाई मारून घेऊया. या पद्धतीने आपला अस्तर जॉईन करून झालेला आहे. आता मी अप्पर पार्ट घेतलेला आहे. अप्पर पार्टला उलटा केलेला आहे आणि उलट्या बाजूने मी हे या पद्धतीने असं जॉईन केलेलं आहे. म्हणजे सरळ बाजूवरती ठेवून शिलाई मारून घेणार आहे.
आता खालचे चारही पदर आपण एकत्र धरलेले आहेत आणि कडेने शिलाई मारून घेऊया. पाच मीटर उंचीचं कापड घेतलेलं आहे, ज्याच्यापासून आपण फ्रिल तयार करणार आहे. त्यासाठी मी आधी टाका चेंज करत आहे. टाका मी 5 वरती ठेवते, म्हणजे सर्वात मोठा टाका यूज करत आहे आणि एक कडेने शिलाई मारून घेत आहे. आता हा धागा आहे जो मोठा काढलेला, त्याने आपण हे रिंकल्स रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण हे पॅनल ड्रेसला शिलाई मारून जॉईन करून घेऊया. फ्रिलला मी सरळ पार्टवरती सरळ ठेवून घेतलेले आहे आणि खालच्या साईडनी जॉईन करून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. हा आहे ड्रेसचा फायनल लुक. मी झालरला खाली लेस लावलेली आहे, ती खूप सुंदर दिसत आहे. या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.